सुनील एक सामान्य मध्यमवर्गीय तरुण. नोकरी गेली, घरात आई आजारी, बँकेचं कर्ज डोक्यावर, रात्री दिवसा झोप नाही, चैन नाही. एक दिवस तो थकून एका जुन्या मंदिराच्या पायरीवर बसला. मनात विचार आला, देव असेल तर माझ्यासाठी काही का करत नाही. तिथे एक माळी झाडांना पाणी घालत होता. शांत चेहरा, हसरे डोळे. सुनीलने त्यांना विचारलं, तुम्हाला कधी काळजी नाही वाटत का? म्हातारा हसला. वाटते रे, पण मी काळजी रामाला देतो, स्वतः जवळ ठेवत नाही. सुनील म्हणाला, हे फक्त बोलायचं असतं. म्हातारा थांबला, म्हणाला, माझा मुलगा 10 वर्षापूर्वी अपघातात गेला. बायको आधीच गेली. मी एकटा होतो. त्या रात्री मी रडत रामाला म्हणालो, आता तूच सांभाळ. त्या दिवसापासून मी इथे माळी आहे. पोट भरतं, मन भरतं. सुनील निशब्द झाला. म्हाताऱ्याने पुढे सांगितलं, ज्याला राम नाही त्याला सगळ्याच गोष्टी त्रास देतात. नोकरी, माणसं, आजारपण, मृत्यू. पण ज्याने एकदा खरं समर्पण केलं त्याला काळजी उरत नाही. त्या दिवशी सुनीलने ठरवलं, आता लढायचं, पण एकट्याने नाही. 3 महिन्यांनी त्याला नोकरी मिळाली, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे त्याची झोप त्याला परत मिळाली. म्हणजेच काय तर राम म्हणजे फक्त मूर्ती नव्हे, तर आंतरिक आधार. तो नसेल तर माणूस प्रत्येक छोट्या गोष्टीत हरतो. म्हणूनच समर्थ रामदास म्हणतात, अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. महाराज तो स्वामी कैवल्य दाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. श्रीराम.